व्हॅलेंटाईन डेचं कुणाला मला खूप छान असं गिफ्ट दिलं होतं, ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तो मला छावा मूवी बघायला घेऊन गेला होता. पण त्यासोबतच त्याने मला हे सुद्धा एक गिफ्ट मागवलेलं, पण ते मला खूप जास्त उशिरा मिळालं, तर मी त्याचा व्हिडिओ आज बनवते. तर गिफ्ट काय आहे तर चला सांगते. ही आहे परफ्यूम आणि खूप छान परफ्यूम आहे. मी तर म्हणजे फक्त बॉक्समधून अनबॉक्स केल्याच मला खूप जास्त आवडले. आणि हा जो फर्स्टवाला आहे त्याचा शेप तर असला आवडलेला मला आणि स्मेलसुद्धा खूप छान आहे. आणि त्यातले फ्लेवर तर खूप छान छान आहे. एक व्हॅनिला आहे, एक वूडवाला आहे आणि तिसरा मला आठवत नाही आहे. पण सगळ्याचे स्मेल आणि शेप खूप छान आहे, मला खूप जास्त आवडले. आणि आज थोडंसं काम होतं म्हणून मी यावेळी मी किराणा भरायला गेली नाही, तर पार्सलच मागवलं होतं. आणि आता तोच किराणा आला होता म्हणून मी सगळं चेक करत होती की जी लिस्ट मागवली होती ती सगळे आली आहे का. त्यानंतर एक माझा प्रमोशन व्हिडिओ द्यायचा होता, तो दिला आणि मग गेली रात्री थोडंसं उशिरा कुणालच्या बहिणीच्या घरी. तर तिकडे गेली. मी सायकल खेळण्याची प्रॅक्टिस करत होती, कारण मी खूप वर्ष झाली सायकल खेळली नाही आहे. आणि आपल्या वेळी नॉर्मल सायकल होत्या, त्याच्यामुळे ह्या सायकल तर मला अजिबातच येत नाही. म्हणून मी थोडंसं स्टार्टिंगला मला वाटलं नाही येणार, पण नंतर मी खेळली, मला आली. तर इकडे इशू खूप जास्त खुश झाली होती, कारण मला सायकल आली आणि ते पण तिने शिकवली म्हणून. त्यानंतर मग आम्ही गेलो गणपतीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी, कारण तिकडनं आम्ही जाणार होतो कुणालच्या मामाच्या घरी सगळेजण एकत्र जेवण करण्यासाठी. तर जेवणासाठी खूप छान छान मेन्यू होते. फक्त पनीरची भाजी विकत आणली होती, बाकी बिर्याणी, भजे, कुरडया, पापड, सारणाच्या पुऱ्या वगैरे सगळं काही घरी बनवलं होतं. आता मला आठवत नाही सगळ्या मेन्यूचे नाव, पण भरपूर मेन्यू होते. आम्ही सगळेजण मस्त एकत्र जेवलो. आणि त्यानंतर काम वेळ होती ती म्हणजे आता झाडायची, आणि ते मुद्दाम मलाच दिलं होतं. आणि यांना खूप आनंद होतो ज्यावेळी मी काम करते, कारण मला कामाचा खूप जास्त कंटाळा आहे म्हणून. आणि यांना माझा व्हिडिओ काढायचा असतो. खरं तर काम करताना मी कशी दिसते म्हणून यांना माझा व्हिडिओ घ्यायचा असतो. तर सगळेजण मस्त बसून माझी मजा बघत होते आणि मजा पण घेत होते की कशी झाडते वगैरे. पण या फरशीवर काही जास्त दिसत नाही कचरा आहे की नाही, म्हणून मी जसं झाडता येईल तसं झाडलं उभं राहून. कारण जेवण करून मला खूप कंटाळा आला होता.